अनुदिनी अनुतापे तापलो रामराया परमदिन दयाळा नीरसी मोहमाया अचपळ मन माझे नावरे यावरिता तुझ विणशिण होतो धावरे धाव आता मरे एकत्याचा दुजा शोक वाहे अकस्मात तोही पुढे जात आहे. नमस्कार मित्रांनो, मी दीपाली साठे दैनिक बोंबाबोंबमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. येत्या 14 ऑगस्ट रोजी समर्थ नावाचा एक मराठी नवागौरव सिनेमा आपल्या भेटीला येते आणि सिनेमाची स्टार कास्ट आज आपल्यासोबत आहे. तुम्हा सगळ्यांचं दैनिक बोंबाबोंबमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. सिनेमाचा ट्रेलर बघितलाय, खूप सुंदर, खूप आवडला मला. सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. भूषणपासूनच सुरुवात करेल मी. कसा होता सिनेमाचा अनुभव? तुझ्या पात्राबद्दल काय सांगशील? अनुभव तर प्रत्येक सिनेमाचा काहीतरी शिकवून जातो, पण हा सुद्धा तसाच होता. अतिशय चॅलेंजिंग असं पात्र आहे. त्यात समर्थ जे आपल्याला ट्रेलरमध्ये दिसतंय, टीजरमध्ये दिसतंय, असा हा समर्थ आहे. त्या समर्थाचा सॅमही झालेला आहे आणि तो का तेही आपल्याला कळतं. तर समर्थाचा सॅमहून परत समर्थ होतोय का हेही बघण्यासारखं आहे. एकंदरीतच खूपच एनरिचिंग अनुभव होता चित्रपट करत असताना, आता प्रमोशनच्या दरम्यान सुद्धा, आणि हाच अनुभव प्रेक्षकांना सुद्धा मिळणार आहे याची खात्री आहे. अतिशय छान असा नातेसंबंधांची गोष्ट असणारा हा चित्रपट आहे. वडिलांचं मुलाचं नातं तर दिसतच आहे, त्याचबरोबर मतभेद किंवा वेगवेगळे विचारसरणी आपल्याला दिसते. सो खूप आजचा चित्रपट आहे आणि ते आवडतंय. सो प्रेक्षकांनाही नक्कीच आवडेल. मी पुष्कराजकडे येईल. मीन्स आय रिअली कांट बिलीव्ह आपण 15 दिवसापूर्वी भेटलोय. म्हणजे 15 दिवसापूर्वीचा जो पुष्कराज बघितला होता आणि आज जो ट्रेलर पाहिल्यानंतर, टीजर पाहिल्यानंतरचा जो आज ना, म्हणजे अजूनही तू ते कॅरेक्टरमध्ये आहेस. सगळ्यात आधी खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. खूप सुंदर तुझं पात्र निभावलंयस तू. धन्यवाद. काय सांगशील तुझ्या या पात्राबद्दल? सरांनी तर खूप कौतुक केलं, आपण बोलूच आहेत त्याबद्दल. कसा होता अनुभव? नाही, अनुभव फार समृद्ध करणार होता हा म्हणाला तसा. आणि प्रत्येक चित्रपटातनं आपण काहीतरी घेतो. आणि खूप गंमतशीर गोष्ट आहे की मागे आपण 15 दिवसांपूर्वी भेटलो तेव्हा अंकल या पात्रासाठी भेटलो, आता वडील या पात्रासाठी भेटतोय. तर विश्वंभर हे जे पात्र आहे त्याच्या मनातलं द्वंद्व दाखवायचा मी प्रयत्न केला आहे, जे मला खूप जास्त रिलेट होत होतं. आणि त्याला जी आत्मिक शांतता पाहिजे आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये, समर्थ विचार कसे आपण आचरणात आणू शकतो याच्याबद्दल त्याचं काहीतरी म्हणणं आहे. आणि ते आपल्या मुलाला पण कसं देता येईल याचं, आणि फक्त मुलाला नाही तर अख्ख्या गावाला, सगळ्यांपर्यंत तो कसा पोचू शकेल असं त्याचं म्हणणं आहे. तर सिनेमाचंही तसंच काहीसं म्हणणं आहे. तर अर्थातच समृद्ध करणारा अनुभव होता. ही सुरुवात आहे माझ्या प्रवासाची. यशमी सरवरी मॅमकडे येईल. काय सांगाल तुमच्या पात्राबद्दल? आम्ही पाहिले की तुम्ही एका आईचं पात्र निभावताय. सो कसा होता अनुभव? सावित्री ही व्यक्तिरेखा करते मी. तर सावित्री ह्या नावाला साजेसं असंच माझं पूर्ण त्याच्यामधलं कॅरेक्टर आहे की ती एक सोज्वळ आणि एक श्रद्धा असणारी आणि कर्तव्य निभावणारी अशी आई आहे. पण तिचं एक वेगळंच द्वंद्व आहे की मुलगा आणि आपला पती ह्या दोघांनाही तिला सुखी बघायचं आहे, पण दोघांचेही विचार किंवा जगण्याची पद्धत तिला वेगळी वाटते. आणि नवऱ्याची इच्छा आहे की मुलाचं भलं व्हावं म्हणून तो काही गोष्टी त्याला करायला सांगतोय जो त्याला पटत नाहीये. तर तिला असं वाटतं की का नाही, कर ना ते म्हणतायत ते. त्यामुळे दोघांना सुखी बघायचंय पण ते घडत नाहीये. तर त्या मधली अशी तिची थोडीशी तडफड होणारी अशी ही आई आहे. आणि ती करताना मला एक वेगळा आनंद मिळाला. येस. भूषणकडे येईल की चित्रपटात जसं दाखवलं की जे वडील, आई वडील जे सांगतात ते प्रत्येक मुलाला पटतंच असं नाही. किती ते फायद्याचं असलं आपल्याला त्यावेळी नाही कळत. सो असा वैयक्तिक आयुष्यात कधी अनुभव आलाय का की आई वडिलांनी एखादी गोष्ट सांगितली आणि तू म्हटलायस की तेव्हा तुला ते पटत नाहीये, की नंतर जाऊन समजलं की अरे नाही, हे करायला हवं होतं आपण? झालेत. आणि मला सांगायला आवडेल की कुटुंबात आमच्या असं इतकं छान एक हे आहे की ते दोन्हीकडून आहे. म्हणजे काही वेळेला काही सांगितलेल्या गोष्टी आईबाबांच्या मी ऐकल्या नाहीत आणि ते नंतर पटले की हो हे असं करायला पाहिजे होतं. किंवा ॲट द सेम टाइम उलटं सुद्धा झालंय की आई बाबा पण म्हणाले हो रे तू तेव्हा बोलला होतास, ते ऐकायला पाहिजे होतं. सो ते घरात वातावरण छान नसतं आणि इट्स व्हेरी ह्युमन. आपण प्रत्येक जणच चुकत असतो, कधी काही शिकत असतो. पण एवढंच आहे की जर्नी आपापली असते, त्यामुळे त्या अनुभवातनं आपण काय शिकतो हे महत्वाचं आहे. त्यामुळे तो अनुभवही महत्वाचा असतोच. कधीतरी पडल्याशिवाय आपल्याला उभं राहणंही त्यात परत शिकत नाही आपण. सो दॅट इज इम्पॉर्टंट. यश पुष्कराजकडे येईल की मगाशी सरांनी सांगितलं की हे पात्र निभावण्यामागची तुझी तडफड की मला हे करायचंच आहे, मी करणार, माझ्याकडून काय कमी पडतंय. सरांनी सांगितलं की पुष्कराज असं म्हणाला की मला फक्त सांगा माझ्याकडून काय पाहिजे तुम्हाला ॲज अ ॲक्टर, की तू जेव्हा सेटवर असायचं तेव्हा नामस्मरण करत असायचा.
सो हे सगळं करताना समर्थ रामदासांचे जे विचार होते ते खरंच खऱ्या आयुष्यात तुझ्या रुजू होते का सिनेमा जसा आला त्यानंतर तू त्या सगळ्या एक एक स्टेप करून सगळ्या गोष्टी शिकलास? आपल्या सगळ्यांमध्ये ते विचार रुजलेले असतात, आपल्याला फक्त शब्द माहीत नसतात. आपण वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये ते आपल्यापर्यंत येत असतं. म्हणजे जसं थेरपी असते, थेरपिस्ट काहीतरी वेगळं सांगतो, समर्थ रामदास स्वामी वेगळ्या शब्दात सांगतात, पण सांगतात तेच सुखाबद्दल, दुःखाबद्दल, आपल्या मेडिटेशनबद्दल, या सगळ्याच गोष्टींबद्दल. तर तसं कुठल्या तरी अर्थाने आपल्याला मनाला शांतता मिळण्यासाठी हे सगळं चालूच होतं. हे पात्र करण्याचा आग्रह होता, हट्टपेक्षा एक इच्छा आणि आग्रह याच्यासाठी होता की मला वाटत होतं की हे द्वंद्व सगळ्यात जास्त जवळचं मला वाटतंय. मला जे पात्र ऑफर केलं होतं या चित्रपटासाठी त्याच्यापेक्षा जास्त मला याच्यातलं हे कॅरेक्टर जास्त द्वंद्व सिमिलर वाटलं आणि करायला मला काहीतरी वेगळे भाव दाखवण्याची संधी मला मिळणार होती. तर मी आग्रही होतो, पण मी हट्टी नव्हतो. माझं म्हणणं होतं की तुम्ही जे काही करायला लागेल, जे काही कष्ट करायला लागतील, आणि वाचन असेल, काही माझं कमी पडत असेल, काही बघणं असेल, वजन कमी करणं असेल, कुठलीही गोष्ट मी करायला तयार आहे. तर ते मी करत होतो. आणि जे नामस्मरण आहे त्या पात्राला जे गरजेचं होतं, ज्या पद्धतीची शांतता गरजेची होती, जे चेहऱ्यावर जे गरजेचं होतं, त्याच्यासाठी बाकीचे सगळे विचार मनातनं बाहेर काढणं खूप गरजेचं होतं. तर आता आपण लहान मुलांना जसं थोपटून झोपतो, त्याचं कारण तुला माहिती आहे का थोपटतो आपण? नाही, डोक्यातले विचारच बाजूला नाही हवे असं नाही, पण बेसिकली काय होतं की त्या लहान मुलाच्या मनात सुद्धा खूप विचार असतात, त्याच्याही डोक्यात खूप विचार असतात आणि त्याला झोप लागत नसतं. ते विचार करत असतं की हे काय चाललं आहे, जग काय आहे, मी इथे का आलो वगैरे, असं आपल्याला माहीत नाही काय असतात ते विचार वगैरे. तर त्याला कॉन्सन्ट्रेट करायला लावण्यासाठी आपण त्याच्याकडे ते थोपटतो, त्याचं कॉन्सन्ट्रेशन तिकडे होतं, पूर्ण विचार ऑटोमॅटिकली डायव्हर्ट होतात. कारण हे लहान मुलांच्या बाबतीत शक्य आहे. आपल्याला कोणी थोपटत बसलं तर आपलं नाही होणार विचार शांत. किंवा पाठ थोपट, ते आवडतच असतं सगळ्यांना. लहान मुलांना ते कळत नसतं पाठ थोपटण्याचा अर्थ, पण ते तसंच त्यामुळे ते सगळं तसं ते गरजेचं असतं. जसं लहान मुलांची झोप, तसं नामस्मरण या पात्रासाठी गरजेचं होतं. आणि काही चांगल्या गोष्टी आपण घेतो पात्राकडनं, तशा त्यातली एक ही चांगली गोष्ट मी घेतली. तू वजनही कमी केलंस असं ऐकलंय मी. कसा अनुभव होता, म्हणजे एक्सपिरियन्स, जर्नी कशी होती ती? जर्नी म्हणजे खरं तर काय मी हे करत असतो, म्हणजे वरती खालती पात्राला हवं तसं त्या पद्धतीने त्या गोष्टी करत असतो. पण इथे थोडंसं चॅलेंजिंग याच्यासाठी होतं की दिवस खूप कमी होते, त्यामुळे अर्थात डायटिशियन म्हणजे त्यांच्या मदतीनेच मी हे केलं. पण पहिले 6 दिवस फक्त ताकावर आणि मग नंतर एक 1 मील वगैरे असं मी ते पाळलं की बऱ्याचशा गोष्टी ज्या आपण जिभेचे चोचले म्हणून खातो ते सगळे बाजूला ठेवून जेवढं अन्न गरजेचं आहे या पात्रासाठी त्या पद्धतीचं काहीतरी करण्याचा मी प्रयत्न केला. शिवाय थोडासा व्यायाम, ज्या पद्धतीचा व्यायाम या पात्राला गरजेचं आहे ते मी करण्याचा प्रयत्न केला. शर्वरी मॅमकडे येईल की हा सिनेमा जेव्हा करताना तुम्ही पात्र निभावलं तेव्हा रामदास स्वामींचा असा कोणता विचार तुम्हाला असं जाणवलं की ह्यामुळे कदाचित आपल्या एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला, जो याआधी आपल्याला कळतच नव्हता? जसं पुष्कराज म्हणाला तसंच आहे की रामदास स्वामींनी हा विचार सांगितला, हा परत बिंबवला जातो कुठे ना कुठेतरी. हा विचार आधी असा आलेला असतो मनामध्ये की म्हणजे माहिती असतं. आता सगळेच जण म्हणतात की तुम्हाला जर पटकन कुठला डिसिजन घ्यायचा असेल तर तुम्हाला शांत मन करून मग तो निर्णय घेतलात तर तो सगळ्यात परिणामकारक होतो. त्यावेळेला तुमच्या मनाची जर गडबड अशी ह्याच्यात असाल, तुम्ही काय म्हणू आपण एक्सायटेड असाल किंवा काय, तर कधी कधी तो निर्णय विचारांनी घेतला जातो असं नाही, विचारपूर्वक. तर त्यामुळे हे म्हणणं सोपं असतं, ते इम्प्लिमेंट करणं अवघड असतं. त्या अशा ह्याच्यावरती नकळतपणे तुमच्यावर संस्कार कुठनं होत असतात. पण ज्या वेळेला मी मनाचे श्लोक लहानपणी वाचले होते तेव्हा पाठ केल्यासारखे फक्त ते श्लोक माहिती होते. त्याचा अर्थ आता लावायला गेलो की कळतं की अरे हो, खरंच आहे की हे असंच करायला पाहिजे आणि किंवा हे किती रिलेव्हंट आहे आत्ताच्या काळामध्ये, हे असं हळूहळू समजत जातं. म्हणजे मगाशी जसं पुष्कराज म्हणाला की जगी सर्व सुखी असा कोण आहे, हे इतकं, आणि म्हणजे ते मनाला विचारून बघतो की खरंच असं आहे का. आणि ही गोष्ट तेव्हा 1700 सालात लिहून ठेवलेली आहे, पण अजूनही आपण हाच विचार करतो. कारण भावभावनांचा जो जाळं आहे आतमध्ये आपण स्वतःच सगळ्यांनी मनामध्ये पसरवून ठेवलेलं, ते अजून त्याची उकल कशी करायची किंवा ते जाळंच होऊ द्यायचं नाही कसं,
हे कोणालाच अजून उमगलेलं नाही आहे. त्यामुळे प्रत्येकजण त्याच्या शोधात आहे. आणि अशा वेळेला मला असं वाटतं की हे मनाचे श्लोक आता नीट वाचले प्रत्येकानेच, म्हणजे ज्यांनी लहानपणी पाठ केले असेल तर ते पाठ करण्यासाठी, वाणी शुद्ध होण्यासाठी म्हणणं ही वेगळी गोष्ट आहे, आणि जे म्हणतोय ते काय ह्याचं आकलन होणं ही एक वेगळी गोष्ट आहे. तर आता ते आकलन होतंय आणि ते त्यावरती जास्त गोष्टी स्पष्ट दिसायला लागतायत, किंवा त्याची मदतच होते की पुढे आयुष्यामध्ये कुठला जर एखादा निर्णय घ्यायचा असेल तर कशा पद्धतीने जायला पाहिजे ह्याचा एक कुठेतरी मार्ग नक्की सापडतोय असं वाटतं. यश, मी पुष्कराजकडे येईल की या सिनेमामध्ये एक बैठक निरूपण वगैरे करताना तू मुलांना शिकवताना दिसतोय. सो हे खऱ्या आयुष्यात तू कधी त्या बैठकीला श्रवणाला गेलायस किंवा ते अनुभवलंय तसं? नाही, मी तसं बैठकीला कधी गेलो नाही आहे, किंवा मी यूट्यूबवर निरूपणं ऐकली आहेत, प्रवचन ऐकली. मला प्रत्येक गोष्टीचं म्हणजे मनाचे श्लोक असतील किंवा दासबोध ग्रंथातल्या ओव्या असतील किंवा काही श्लोक असतील ते मला त्याचा अर्थ शोधून काढणं, इव्हन गीतेतले काही श्लोक त्याच्यात काय म्हणजे नक्की काय म्हणायचं हे समजून घेण्यात मला फार रस असायचा. तर त्याच्याबद्दलची पुस्तकं मी वाचलीत किंवा लोकांना वाचताना मी ऐकलेलं आहे. आता रवींद्र पाठक सर जे आमचे प्रोड्युसर ते बोललेच, त्याचे निर्माते आहेत आणि ते रामकथाकार आहेत, निरूपणकार आहेत, प्रवचनकार आहेत, त्यांचं आहे. या व्यतिरिक्तही बरेच लोक आहेत आणि प्रत्येकाचा एक वेगळा दृष्टिकोन आहे. तर माझ्या कुवतीप्रमाणे काही गोष्टी मला ज्या समजतात त्या अशा आहेत. जसं मी म्हणायला गेलो तर मला असं वाटतं की हा तर साधा श्लोक आहे, मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्यसंकल्प जीवी धरावा. आता प्रत्येकाची पापाची व्याख्या वेगळी आहे. पाप संकल्प हे सोडून द्यावा म्हणजे विचार पण पापाचा करू नये. म्हणजे तुमच्या मनात जर विचार येत असेल की आता या मुलीला मारूया, तर हे माझ्या दृष्टीने पाप आहे. प्रत्येकाच्या दृष्टीने तर तो मनात विचारही येऊ न देण्याचं काम आता करणं गरजेचं आहे. किंवा माझ्या ह्याच्यात जर स्त्री आणि पुरुष समानता मी पाळत नसेन, मला जर काहीतरी मोठं असेल तर ते माझ्या दृष्टीने पाप आहे. मला जर वाटत असेल की मी सुपिरियर आहे, मी मुलगा म्हणून किंवा एखाद्या जातीचा म्हणून मी सुपिरियर आहे, तर ते माझ्या दृष्टीने पाप आहे. तर प्रत्येकाचं ती व्याख्या वेगळी आणि माझ्या कुवतीप्रमाणे मला हे समजतं. सत्य संकल्प जीवी धरताना आपल्याला काय आपलं सत्य आहे त्याच्या जवळ जाणं गरजेचं वाटतं आणि आपण प्रश्न विचारणं की बाबा हे काय आहे हे मला महत्वाचं वाटतं. ओके, सो आपण एक रॅपिड फायर घेऊयात. एक क्वेश्चन विचारेल, ज्याला आन्सर येईल त्याने पटकन समर्थ असं बोलायचं. ठीक आहे, पण हे असेल की जे सगळ्यात आधी होईल त्याला उत्तर द्यायला चान्स पहिला. ओके, सो लेट्स स्टार्ट. रामदास स्वामींचे 2 श्लोक कोणतेही? अनुदिनी अनुतापे तापलो रामराया परमदिन दयाळा नीरसी मोह माया अचपळ मन माझे नावरे यावरिता तुझ विणशिण होतो धावरे धाव आता मरे एकत्याचा दुजा शोक आहे अकस्मात तोही पुढे जात आहे. 2 मराठी देवांच्या किंवा संतांच्या मालिकेची नावं. देवाची किंवा संतांची मालिका झाली आहे त्यांची नावं. समर्थ, जय मल्हार. येस, दुसरी कोणती? खंडोबाची काहीतरी जय मल्हार. मल्हार. अजून संतांची पण झाली आहे. शंकराची बाळूमामा. येस, बाळूमामाच्या नावानं चांगलं. तुला आठवण हो, एकत्र. ओके, श्रावण महिन्यात सगळ्यात शेवटी कोणता सण येतो? राखी पौर्णिमा. येस. समर्थ नाही बोलली. समर्थ राखी पौर्णिमा. ओके ओके ओके. 2 दिग्दर्शकांची नावं ज्यांनी ऐतिहासिक सिनेमे केलेले आहेत. दिग्पाल लांजेकर. समर्थ. आता वेळ घेतो मी. दिग्पाल लांजेकर. हा, दिग्पाल ऐतिहासिक सिनेमा आहे ना. दिग्पाल लांजेकर आणि सॉरी अजून कोण आहे? मी समर्थ बोलून गेलो. रितेश देशमुख. ओके. 4 गणपतीच्या ओके 2 गणपतीच्या प्रसिद्ध ठिकाणी. चांगली लक्षात आल्यावर तिने प्रश्न बदलला. तिला आपली हुशारी लक्षात आली. ती 4 विचारणार होती नंतर काय प्रश्न काय होता? शेवटी तुला काही एकतरी सांगावं. विचार. 2 गणपतींच्या ठिकाणांची नावं. मी समर्थ सॉरी महड आणि पाली. ओके 4 पण सांगता आलीस त्या मला. रांजणगाव. ओके. श्रीरामाची 3 वेगवेगळी नावं श्रीराम प्रभूंची. समर्थ रामचंद्र राम. हा, आणखी झालं की राम प्रभू राम. राघव. हो राघव सिनेमात नाव होतं राघव. हो. ओके. समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय? दासबोध. समर्थ नाही दासबोध.
काउंटच करता येत कोण उत्तर देतंय. जिंकलो सगळेच समर्थ आपण. जिंकलो. ओके समर्थ. आणखी समर्थ सिनेमाची शूटिंग किती तारखेला पूर्ण झाली? ते तुम्हालाच माहिती, शेवटचं सगळ्यांचं बॅकलॉग वेगळं. यांनी भरून काढलं. आता म्हणजे काही सांगू शकता मला माहित एक नाही. patchwork- हो ना ऍक्च्युली, पण मग हे आम्ही शिकलो, नेहमी खरं बोलायचं. ते आमचे प्रोड्युसर उत्तर देतील शेवटची तारीख. आठवते तुला? आत्ता होते मागच्या महिन्यात जुलैमध्ये. 26 जुलै. ओके ठीक आहे. काही खोटं बोलतो, आत्ता बोललो मी खोटं नाही. अरे नाही, विचार माझं शूटिंग होतं जे नंतर परत. समुद्रावरचं जे झालं ते मुंबईच्या समुद्रावर, कुठे गेलं ते? कोणता समुद्र केला? दादरचं. मी होतो ना त्या दिवशी. नाही आम्ही तुझं ओ जाऊ दे ना. 26 नाही यार, 26 जुलै म्हणताय तुम्ही. आता रिलीज नाही, आत्ता, आपली हा. 24 ला रिलीज झाली पुष्कराज फिल्म. 26 जून. 26 जून तेच म्हणतोय दोन मी. महिन्यापूर्वी. 26 जुलै पॉसिबलच आहे, दोघेही प्रमोशन्स मध्ये होतो. 26 जून, सॉरी. ओके लास्ट वन. रॅपिड चाललंय आपलं. खालील श्लोक पूर्ण करा. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा. समर्थ मूळ आरंभ आरंभ त्या निर्गुणाचा. व्हेरी गुड. ओके सो धन्यवाद समर्थ हे या. माहिती होतं ना तुला का बाकी उत्तरांसारखं तू म्हणशील ही मग तुम्ही काही बोलू शकता. नाही माहित होतं. ओके सो समर्थ सिनेमाला दैनिक बोंबाबोमच्या टीमकडून खूप 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 शुभेच्छा. सिनेमा हाऊसफुल हो हीच Thank you. समर्थांच्या चरणी प्रार्थना करते. थँक्यू सो मच. Thank ऑल द you. बेस्ट. थँक्यू. या निमित्ताने हे पण तुम्हाला कळलं असेल की याच्यामध्ये मनोरंजन सुद्धा आहे. हो. मी असं प्रत्येक असं अध्यात्म समर्थ हो, हो. वगैरे हे नाहीये. तर हा इंटरव्ह्यू करताना तुम्हाला लक्षात आलं असेल. आणि थँक्यू तू असं असे प्रश्न विचारले त्याच्यामुळे जरा आम्ही पण हसलो, आम्ही तुला हसवलं. हा येस येस. त्यामुळे थँक्यू. Thank you. ओके Thank you येस so येस थँक्यू थँक्यू.